नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET प्रमाणपत्र एडिटिंग प्रकरण, त्यानंतर पेसा भरती कोर्ट केस अपडेट आणि रिक्त अपात्र गैरहजर जागेचा कट ऑफ तसेच खाजगी संस्थांमधील प्रवर्गनीय कट ऑफ याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, 25 फेब्रुवारी 2024 रोजी 11,085 जागांची विदाउट इंटरव्ह्यूची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि काही जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली आणि काही जिल्हा परिषदांमध्ये कागदपत्र पडताळणी अद्यापही बाकी आहे। बघा, जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये एक प्रकरण समोर येत आहे, जेथे एका उमेदवाराची पवित्र पोर्टलमार्फत शिफारस करण्यात आली आणि त्या संबंधित उमेदवाराच्या विरोधात कोणत्यातरी एका अभिज्ञताधारकाने किंवा व्यक्तीने कोल्हापूर शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि त्यामुळे हे प्रकरण समोर आलं। तर अशा प्रकारचे प्रकरण महाराष्ट्रात इतरही जिल्हा परिषदमध्ये येण्याची शक्यता आहे। बघा, हे प्रकरण काय आहे तर जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये गायकवाड नावाचं एका उमेदवाराची शिफारस करण्यात आली आणि या उमेदवाराने त्याच्या CTET प्रमाणपत्रावर त्याला 59 गुण होते। किती होते? 59 गुण होते आणि त्याने त्याच्या CTET प्रमाणपत्रावर एडिटिंग करून 84 गुण दाखवले आणि ते प्रमाणपत्र पवित्र पोर्टलवर त्याने अपलोड केले। मात्र शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे जेव्हा तक्रार आली त्यावेळेस त्यांनी लॉकरच्या माध्यमातून त्या संबंधित उमेदवाराचं प्रमाणपत्र स्कॅन केलं आणि त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेलं जे झेरॉक्स होती ती 59 मार्काची होती, 84 गुणांची होती आणि प्रत्यक्षात मात्र त्याला 59च गुण होते। त्यामुळे तो पेपर 1 मध्ये अपात्र होता आणि अशा प्रकारे त्याने शासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवली होती। प्रत्यक्षात तो उमेदवार त्याने प्रकल्पग्रस्त असल्याचा म्हणून त्याने त्याची शिफारस झालेली होती। मात्र प्रत्यक्षात त्याच्याकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नसल्यामुळे त्याने नोकरी नाकारली होती। मात्र त्याने जे बोगस प्रमाणपत्र सादर केलं त्यामुळे त्याच्या जागेवर इतर दुसऱ्या उमेदवाराची निवड झाली असती त्या उमेदवाराला अन्याय झाला। तसेच अशा बोगस एडिटिंग प्रमाणपत्र करून बोगस उमेदवारांवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे असं आपलं सर्वसामान्य अभिज्ञताधारकांचं मत आहे आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्हा परिषदांमधील CTET प्रमाणपत्राची कठोर चौकशी झाली पाहिजे असं आपल्या चॅनलच्या वतीने प्रशासनास आव्हान आहे। यानंतर मित्रांनो, आपण पेसा भरती कोर्ट केस अपडेट पाहू। बघा, आपल्याला माहीत आहे की पेसा भरतीच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका प्रलंबित आहे आणि या याचिकेची उद्या 7 मे रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। आशा करूयात की या सुनावणीचा उद्या निकाल लागून आपल्या पेसा भरतीमधील बांधवांना न्याय मिळावा। गेल्या 10 नोव्हेंबरपासून या पेसा भरतीची सुनावणी ही सुप्रीम कोर्टात झालेली नाही। बघा मित्रांनो, यानंतर आता आपण 2017 मधील रिक्त अपात्र गैरहजर जागेची जी 29 नोव्हेंबर 2023 रोजी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे, या निवड यादीमधील कास्ट वाईज 1 ते 5 चा किती कट ऑफ लागला याविषयी माहिती पाहू आणि हा कट ऑफ 1 ते 5 मराठी माध्यमाचा आहे। बघा, पहिली कॅटेगरी आहे SC सर्वसाधारणचा कट ऑफ हा 128 लागलेला आहे आणि यापूर्वी जी 2019 मध्ये निवड यादी प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये SC प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा 129 लागलेला होता आणि रिक्त अपात्र गैरहजर जागेमध्ये 1 मार्काने कट ऑफ हा खाली आलेला आहे SC प्रवर्गाचा। त्यानंतर SC महिला 126, SC प्रकल्पग्रस्त 117, SC खेळाडू 86, SC कर्णबधीर 112। त्यानंतर मित्रांनो, ST प्रवर्गाविषयी माहिती पाहू। बघा, ST सर्वसाधारणचा 49 कट ऑफ लागलेला आहे, ST महिला 72 कट ऑफ लागलेला आहे, तर ST अंशकालीनचा कट ऑफ हा 66 लागलेला आहे। पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो VJA चा सर्वसाधारणचा कट ऑफ हा 130 लागलेला आहे, VJA महिला 122 कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर NTB सर्वसाधारणचा कट ऑफ हा 129 लागलेला आहे, NTB महिला
125 कट ऑफ लागलेला आहे. NTC प्रवर्गामध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ हा 134 लागलेला आहे. NTC महिला 134, तर NTC खेळाडूचा कट ऑफ हा 115 लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो NTD प्रवर्ग सर्वसाधारणचा कट ऑफ हा 134 लागलेला आहे. NTD महिला 128 कट ऑफ लागलेला आहे. तर NTD खेळाडूचा कट ऑफ हा 128 लागलेला आहे. पुढील कॅटेगरी मित्रांनो ओबीसी सर्वसाधारणचा कट ऑफ हा 134 लागलेला आहे. ओबीसी महिला 131, ओबीसी खेळाडू 95 आणि ओबीसी भूकंपग्रस्ताचा कट ऑफ हा 115 लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो EWS प्रवर्गातील सर्वसाधारणचा कट ऑफ हा 135 लागलेला आहे. EWS महिला 133, EWS खेळाडू 86, EWS भूकंपग्रस्त 115 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो SBC मधील सर्वसाधारणचा कट ऑफ हा 128 लागलेला आहे. SBC महिला 126 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर जनरलमधील मित्रांनो सर्वसाधारणचा कट ऑफ हा 135 लागलेला आहे आणि जनरल महिला 133 कट ऑफ लागलेला आहे. तर बघा मित्रांनो, याप्रमाणे 2017 मधील रिक्त, अपात्र आणि गैरहजर जागेचा 1 ते 5चा कास्ट वाईज कट ऑफ लागलेला आहे. आता मित्रांनो आपण 2017 मधील खाजगी संस्थांमधील विथ इंटरव्ह्यूसाठी 1 ते 5चा कास्ट वाईज कट ऑफ किती लागला याविषयी माहिती पाहू. बघा, SC सर्वसाधारणचा कट ऑफ हा 124 लागलेला आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. बघा, तर रिक्त, अपात्र, गैरहजर जागेमधील कट ऑफ हा 128 लागलेला होता. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी 4 मार्क्सने कट ऑफ हा SC सर्वसाधारणचा खाली आलेला आहे. त्यानंतर SC महिला 124 कट ऑफ लागलेला आहे. आणि बघा मित्रांनो, SC प्रवर्गातील जवळपास 536 उमेदवारांची खाजगी संस्थांवर मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली होती. आणि या खाजगी संस्थांमधील जवळपास 52 जागेसाठी ही शिफारस करण्यात आलेली होती, ज्यामध्ये 46 सर्वसाधारणच्या जागा होत्या आणि 3 जागा या अंशतः अनुदानित होत्या, 3 जागा या विनादानित संस्थेतील होत्या, तर 6 जागा या महिलांसाठी होत्या. बघा, त्यानंतर ST सर्वसाधारणचा कट ऑफ हा 37 लागलेला आहे. पुढील कॅटेगरी विजय सर्वसाधारणचा कट ऑफ 126 लागलेला आहे. विजय महिला 114 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर NTB सर्वसाधारण 125 कट ऑफ लागलेला आहे. पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो NTC सर्वसाधारणचा 132 कट ऑफ लागलेला आहे. NTC महिला 130 कट ऑफ लागलेला आहे. बघा मित्रांनो, NTC प्रवर्गातील 81 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे NTD सर्वसाधारणचा कट ऑफ हा 131 लागलेला आहे आणि NTD प्रवर्गातील 18 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली होती. पुढील कॅटेगरी ओबीसी सर्वसाधारणचा कट ऑफ हा 132 लागलेला आहे. ओबीसी महिला 131 कट ऑफ लागलेला आहे आणि ओबीसी प्रवर्गातील जवळपास 385 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली होती. बघा, पुढील कॅटेगरी आहे EWS सर्वसाधारणचा कट ऑफ हा 132 लागलेला आहे आणि EWS प्रवर्गातील जवळपास 178 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली होती. पुढील कॅटेगरी आहे SBC सर्वसाधारणचा कट ऑफ हा 123 लागलेला आहे, तर SBC महिला 120 कट ऑफ लागलेला आहे. बघा मित्रांनो, SBC प्रवर्गातील 20 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली होती. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 1 ते 5 2017 मधील खाजगी संस्थांमध्ये विथ इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांचा कट ऑफ लागलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.